जय शिवराय. आत्ता आपण धारचा किल्ला करण्यासाठी चाललेलो आहे. हा धार येथे असलेला हा भुईकोट आहे. हा भुईकोट बघण्यासाठी आपण जात आहे. संपूर्ण या गडाची तुम्हाला मी माहिती या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. चला शेवटपर्यंत माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये राहा. धारचा किल्ला. धारचा किल्ला हा मध्य प्रदेशातील धार शहरात एक ऐतिहासिक किल्ला आहे, जो लाल वाळूच्या दगडांनी बांधलेला असून 11व्या शतकात राजा भोज यांनी बांधलेल्या प्राचीन किल्ल्याच्या जागेवर मोहम्मद तुघलकने 1344मध्ये विस्तार केला. यात मुघल आणि मराठा काळातील वास्तुकलेचे अवशेष आहेत आणि 1857च्या स्वतंत्र संग्रामात भारतीय स्वतंत्र सैनिकांनी यावर कब्जा केला होता, अशी त्याची महत्त्वपूर्ण माहिती आहे. धार किल्ल्यामध्ये आता आपलं प्रवेश झालेला आहे. हे प्रवेशद्वार, धार किल्ल्याचं असलेलं हे प्रवेशद्वार आतून आपण आलेलो आहोत, प्रवेशद्वारातून आत. आणि आता संपूर्ण गड या ठिकाणी आपण पाहूया. चला तर माझ्याबरोबर. लाल वाळूचा दगड वापरून आयताकृती बांधलेला हा किल्ला हिंदू आणि इस्लामिक स्थापत्य शैलीचे मिश्रण दाखवतो. राजा भोज, परमार राजा भोज यांनी धारला राजधानी बनवण्यासाठी याची सुरुवात केली. मोहम्मद तुघलक दक्कनच्या मोहिमेदरम्यान दिल्लीच्या सुलतानाने यांचा विस्तार केला. मध्ययुगीन कालखंडातील 9व्या शतकाच्या पूर्वार्धापासून ते 14व्या शतकापर्यंत या प्रांतांवर परमार घराण्याचे राज्य होते. राष्ट्रकूटांनी त्यांची अंमलदार म्हणून नेमणूक केली होती. त्यानंतर अल्लाउद्दीन खलजी आणि मुहम्मद बिन तुघलक यांच्या वंशजांनी मारव्यावर शासन केले. यांच्या राजवटीत किल्ल्याच्या तटबंदीचा विस्तार होऊन प्रवेशद्वारांसोबतच बऱ्याच नवीन वस्तूंची भर पडली. 1535 साली हुमायूनने सुलतान राजवटीचा अस्त केला आणि मालवा प्रांतावर मोगलांचे निशाण फडकवले. दख्खनच्या स्वारीला निघालेला अकबर बादशाह आठवडाभर या किल्ल्यात मुक्कामी राहिल्याची नोंद आहे. धार किल्ल्याच्या आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे तिकीट घर आहे. या ठिकाणी आपल्याला तिकीट काढून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. तिकीट दर हा 20 रुपये आहे. 20 रुपये करून आपल्याला 20 रुपये तिकीट देऊन आपल्याला आतमध्ये प्रवेश झालेला आहे. आणि आता आपण जाऊया, संपूर्ण किल्ला पाहूया. आणि या ठिकाणी किल्ल्याचा टाइमिंग असतो का याला? काय इनको टाइमिंग रहता है क्या किले का? सुबह से कितने बजे तक? या किल्ल्यावर येण्यासाठी तुम्हाला सकाळी 10 वाजता प्रवेश दिला जातो आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला थांबता येतं. चला आता आपण तिकीट काढून आता आपण आपला भटकंती चालू करूया धार या किल्ल्याची. श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी उत्तरेत मिळवलेल्या विजयाच्या परिणामस्वरूप मालवा प्रांत मराठ्यांच्या ताब्यात आला, म्हणजे 1730मध्ये. आणि त्यांनी धारची सुभेदारी पवारांना दिली. पेशवाईच्या संबंधित काही महत्त्वाच्या घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. पेशवेपदाच्या लालसेपोटी रघुनाथरावांनी बंड केले आणि ब्रिटिशांना मिळाले. तेव्हा त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी या किल्ल्यात आश्रय घेतला. शेवटचा पेशवा दुसऱ्या बाजीरावाचा 7 जानेवारी 1775 रोजी येथे जन्म झाला. शिंद्यांच्या फौजेने जुलै 1776 साली किल्ल्यास वेढा घातला. आनंदीबाईंनी
4 महिने किल्ला लढवला तेव्हा रघुनाथरावांनी महादजी शिंदे यांना पत्र लिहिले, लढणे अगर बोलणे आम्हासी करावे, बायका मुळास तसदी द्यावी, हे योग्य की काय? धारेस चिरंजीव आहे, सबब तसदी फार होते, याकरिता चिरंजीवास व कबिल्यास आम्हा जवळ पोचून किल्ला ज्याचा त्यास अर्थात खंडे लावया द्यावा. यानुसार शिंद्यांनी वर्तन केले. या हकीकतीनुसार दुसऱ्या बाजीरावाने 2 वर्षाचा काळ या किल्ल्यात घालवला. इंग्रजांच्या काळात धारच्या पवारांना संस्थानिकांचा दर्जा मिळाला. तेव्हापासून भारतीय स्वातंत्र्यापर्यंत धार थेट पवारांच्या आधिपत्याखाली होते. 1857 आणि त्यापुढील 3 वर्ष याला अपवाद ठरली. क्रांतिकारकांनी जुलै 1857 साली किल्ल्यावर हल्ला करून ताबा मिळवला. त्यांना या भागातील भिल्ल, आदिवासी यांचीही मोलाची साथ मिळाली. कंपनी सरकारच्या फौजेची मोठी तुकडी किल्ल्यावर चालून आली. किल्ला ताब्यात येत नसल्याने ब्रिटिशांनी किल्ल्याबाहेरील सामान्य रयतेवर अनन्वित अत्याचार केला. या कारणामुळे आणि साधनसामुग्रीच्या कमतरतेमुळे 3 महिन्यांनी 31 ऑक्टोबर 1857 साली क्रांतिकारांनी किल्ला सोडला. भुयारी मार्गाने ते सुरक्षित किल्ल्याबाहेर पडल्याची नोंद आहे. सद्यस्थितीत तो भुयारी मार्ग दिसत नाही. इंग्रजांनी बंड मोडून काढल्यानंतर बंडास पाठिंबा दिल्याच्या सबबीखाली कंपनी सरकारने धार संस्थान बडतर्फ केले. पुढे इंग्रजांनी स्वतःचा निर्णय रद्द केला. 1 मे 1860 व आनंदराव तृतीय यांच्या रूपाने धारवर पुन्हा एकदा पवारांची सत्ता प्रस्थापित झाली. धार किल्ल्याच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी अशा ह्या पायऱ्या होत्या. त्या पायऱ्या चढून आपण वर आल्यानंतर हा संपूर्ण भाग आपण हा पूर्ण पाहिलेला आहे. आणि आता हा पूर्ण पाहून आता आपण पुन्हा खाली चाललेलो आहे. आता खाली काय असेल ते बघूया. चला आता आपण इकडनं खाली जाऊया.
अशा पद्धतीने आपल्याला या पायऱ्या चढून आपण वर गेलो होतो आणि वरचा भाग संपूर्ण बघितला आणि आता आपण पुढे जाऊया.